अविनाश अविनाश पालांडे याला विनंती असेल की आपण स्क्रीन समोर यायचं आहे. एकच मिनिट. हाईट हाईटचं लो चेक करा. पहिला चेंडू निधाव टाकला होता, त्यानंतर एक चांगला चेंडू मात्र फलंदाज निनाद यानं पंचांकडे मागणी केली की चेंडू थोडासा जास्त उसळी घेणारा होता आणि अविनाश खांडेकर यांनी आपला निर्णय दिला. नो चेंडू घोषित केला आहे. अविनाश पालांडे. तर अतिरिक्त एक धावेने मोठी जुई संघाचं धावफलक वधारत आहे. पहिली धाव धावफलकावरती येते. खराब गोलंदाजी म्हणता येणार नाही. चांगला चेंडू होता, मात्र थोडी हाईट होती. यावेळी चांगला फटका मिड विकेटच्या चेंडू अडवला जातो. एकच धाव मिळेल. चांगल्या क्षेत्रात आउटफील्ड थोडी खराब आहे आणि पाऊस पडला आहे, त्याच्यामुळे खूप स्लो झाली आहे आउटफील्ड. तर जितक्या धावा हवेतून येतील निघेल, मला असं वाटतं तुषार त्याच धावा लाभदायक ठरतील. कारण की चेंडू पडणार नाही आहे आजच्या रात्री. तरी शेतातली खेळपट्टी आहे, काळी माती आहे. इथे चेंडू तितका स्पीडने जे पहिल्या 2 रात्रीमध्ये धावत होता त्या प्रकारे धावणार नाही आहे. तर जेवढे फटके हवेतून असतील तेच लाभदायक ठरणार आहेत. एकेरी दुहेरी धाव या ठिकाणी कमी मिळतील पाहायला. बघूया. अक्षय चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात. 1 धाव 2 धावा धावफलकावरती लागतात. पुढचा चेंडू यावेळी फुलटॉस चेंडू गॅपमध्ये खेळण्यात यश मिळते ते फलंदाज अंकेशला आणि पहिलं चौकार या ठिकाणी मोठी जुई धावफलकावर लागले जात आहे. अंकेशच्या माध्यमातून 4 धावा धावफलकावर. टोटल धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 6. डीजे धाव फरक लागते. चांगली सुरुवात. आता मात्र मोठी जुई संघासाठी अतिरिक्त 1 धाव आली होती. त्याच्यानंतर चांगला फटका. निनादनं स्ट्राईक रोटेट केला होता आणि नंतर अंकेशला स्ट्राईक दिला. पहिल्याच चेंडूचा समाचार घेतोय. फुलटॉस चेंडू. खराब गोलंदाजी म्हणता येणार नाही, मात्र 4 षटकांचा सामना असल्यामुळे मर्यादित षटकं असतात आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं हे फलंदाजांचं काम असतं. तर गोलंदाजाला त्या रोखायच्या असतात. इथं पहिला फटका येतो 4 धावांसाठी. धावसंख्या 6च्या घरात. या ठेवी रिव्हर्स स्वीप. मात्र चेंडू सरळ गेला होता. तो शॉर्ट थर्डमनच्या जो फिल्डर होता त्याच्या हातामध्ये. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल, कारण की ज्या ठिकाणी एकसुद्धा धाव नव्हती त्या ठिकाणी या 2 धावा मला असं वाटतं बोनसच्या रूपात गिफ्ट मिळत आहेत. बाद झाला असता हा खतरनाक ठरवू शकतो हा खेळाडू जो फलंदाज आहे अंकेश. त्याला एक पुन्हा एकदा रिव्ह्यू बीमरसाठी. पुन्हा एकदा पंजांकडे दाद मागतोय. बीमरची या ठिकाणी मागणी केली आहे फलंदाज अंकेशनं. आता मात्र थोडंसं पिचमध्ये मला असं वाटतं गोलंदाजी करताना थोडीशी गफलत करतोय वारंवार. आता मात्र नो चेंडू नाही म्हणता येणार. अविनाश पालांडे यांनी फेर चेंडू या ठिकाणी घोषित केला आहे. धावफलकावरती लागत आहेत बिनबाद 8. लगातार 3 चेंडू फुलटॉस फेकले होते, त्यातला एक नो. त्याच्यानंतर एक चौकार आला आणि आता मात्र एक चांगला चेंडू म्हणता येईल. गती होती आणि चेंडू अगदी वेस्टच्या खाली होता आणि फेअर चेंडू. अविनाश पालांडे थर्ड अंपायर म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय थिटे तयार. समोर ना चांगला फटका. ओरपी दिलोचा चेंडू आणि चेंडू सरळ फेकतो आहे लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी पहिल्या षटकार मोठ्या जुई संघासाठी. थोडंसं मागणं षटक म्हणता येईल अक्षयचं. नवीन पिच आहे. भिवंडी विभागातील हा गोलंदाज या ठिकाणी मात्र खराब गोलंदाजी नाही म्हणता येईल. चांगला फटका होता. ओव्हरपिच दिलोचा चेंडू, त्याचा पूर्णपणे फायदा उचलला फलंदाज अंकेशने. एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज अंकेश. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. समोर फलंदाज अंकेश. धावफलक 14च्या घरात. चांगलं या ठिकाणी सन्मान देतोय. हलक्या हाताने कट केलाय. चेंडू जातो तो थर्ड मॅनच्या दिशेने. या ठिकाणी चौकार येऊ शकतो का? मात्र आउटफील्ड स्लो आहे. पाऊस पडल्यामुळं आउटफील्ड खूपच स्लो झाली आहे. हे जर पहिल्याच दिवसाचं जर असतं तर चेंडू मला असं वाटतं नक्कीच 4 धावांच्या दिशेने गेला असतं थर्ड मॅनच्या दिशेने. मात्र या ठिकाणी 2च धावा मिळतील. या 2 धावांच्या पूर्णतेने धावफलक वधारलं. पोहोचलं ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. डीजे
गोलंदाजी माकड होता गोलंदाज अक्षय थिटे. पहिला चेंडू डॉट आला होता, त्याच्यानंतर नो चेंडू टाकला होता, नंतर एक धाव, त्याच्यानंतर चौकार फुलटॉस चेंडूवरती. त्याच्यानंतर पुन्हा अंकेशनी 2 धावा घेतल्या आणि पाचव्या चेंडूवरती एक षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा, अशा 16 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पहिल्याच्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16, एक चांगली धावसंख्या धावफलकावरती आली ती मोठी जुई संघासाठी. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अक्षय कोळी. अक्षय कोळी वैयक्तिक पहिलं आणि आपल्या संघासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. समोर फलंदाज निनाद जो वैयक्तिक आपला एक या धावसंख्येवरती खेळतोय, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज अंकेश जो पोचलाय 14च्या घरात. अक्षय थिटेने पहिले षटक टाकलं होतं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा अक्षय कोळी. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जे पॉवर प्लेचं निर्बंध होतं ते उठवलं आहे. एक शॉर्ट थर्ड मॅन, एक पॉईंट, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग, अशी फिल्डिंग सजवण्यात आली आहे. एक शॉर्ट फाईन लेग, चांगलं क्षेत्ररक्षण. आता बघूया अक्षय पहिल्या षटकात ज्यानं 16 धावा दिल्या होत्या, त्याच्यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी अक्षय किती निर्बंध घालतोय, किती मर्यादित या षटकामध्ये ठेवतोय त्या मोठी जुई या संघाला. चांगला चेंडू, वेगवान चेंडू, चेंडू सरळ जातो तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. अक्षय यानं पहिलं षटक टाकलं, षटकामध्ये सुद्धा निर्धाव चेंडू टाकला होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा अक्षय कोळी जो निर्धाव चेंडू टाकतो या दुसऱ्या षटकामध्ये. चांगली सुरुवात अक्षय कोळीची आपल्या संघासाठी. 7 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण होतोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद 16. बिनबाद 16 चांगली धावसंख्या म्हणता येईल. 4 षटकांचा खेळ असेल. 24 चेंडू, येणाऱ्या 24 चेंडूमध्ये जवळजवळ 50 ते 60 धावांचा पल्ला या ठिकाणी पार करता आला पाहिजे मोठी जुई या संघाला. अक्षयचा पुढचा चेंडू, यावेळी शॉर्ट पिच चेंडू, चेंडू हवेत, मिड विकेटच्या खेळाडू पुढे सर्वस्व सरचवतोय. या ठिकाणी झेल होईल का आणि पहिला झटका बसतो या ठिकाणी अंकेशच्या रूपात. अक्षय कोळीला यश मिळतं, माफ करा निनादच्या रूपात. 1 बाद 16. निनादच्या रूपात अंकेश वैयक्तिक 14 या धावसंख्येवर खेळतो. तो निनाद फक्त 1 धाव काढून आपल्या पॅव्हेलियनमध्ये परततोय. अक्षयला या ठिकाणी, अक्षय कोळीला या ठिकाणी पहिलं यश मिळतंय. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, एका चेंडूवरती विकेट, एक चेंडू निर्धाव. चांगली सुरुवात अक्षय कोळीची. जी सुरुवात पाहिजे होती पहिल्या षटकात अक्षय थिते करून, ती सुरुवात या ठिकाणी करून देतो तो गोलंदाज अक्षय कोळी. पुन्हा एकदा अक्षय तयार. समोर नौका फलंदाज जितेश भोईर. चांगला चेंडू, गती होती, चेंडू थोडा पुढे होता. स्टंप आणि प्लेयर्सच्या मध्ये ब्लॉक होलचा म्हणता येणार नाही, पण ऑफ स्टंपच्या साईडने फेकला चेंडू सरळ विसावतो तो विकेट किपरच्या हातामध्ये. 3 चेंडूंची यशस्वी अशी निर्धाव गोलंदाजी करण्यात यश मिळते गोलंदाज अक्षय कोळीला. आता मात्र या ठिकाणी नानकर संघ कमबॅक करतोय. मोठी जुई संघ जो वरचढ चढला होता पहिल्या षटकामध्ये, ज्या फलंदाजांनी 16 धावा कुठल्या होत्या, तेच फलंदाज या ठिकाणी थोडीशी खराब फलंदाजी करता असं वाटतंय. कारण की अंकेश अजून नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईक एंडला निनाद होता, जो बाद होऊन आपल्या तंबूत परतला आहे. त्याची जागा घेण्यासाठी गेलाय नितेश, पण जितेश पहिला चेंडू डॉट. पुन्हा एकदा अक्षय टू जितेश. यावेळी चांगला फटका, लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू जातोय. एकच धाव मिळेल असं वाटतंय. या एका धावेने धावफलक वधारलं. जितेशने सुद्धा आपलं खातं खोललं. या एका धावेने धावफलक पोहोचलं ते 17च्या घरात. 1 बाद 17. चांगली सुरुवात करून दिली होती फलंदाज निनादनं आणि अंकेशनं. अंकेश वैयक्तिक 14 आणि सांघिक धावसंख्या 1 बाद 17. चांगलं षटक म्हणता येईल हे नानकर या संघासाठी. अक्षय कोळी 4 चेंडूंचा या दुसऱ्या षटकातील खेळ आतापर्यंत संपला आहे. धावफलकावरती धावा लागल्या 17. अवघी 1 धाव खर्च करतोय तो गोलंदाज अक्षय कोळी. चांगलं षटक. पुन्हा एकदा अक्षय तयार. समोर फलंदाज, यावेळी मात्र अंकेश. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू उडवला फाईन लेगच्या दिशेने. बघूया षटकार की चौकार, आणि हा येतोय खणखणीत असा षटकार. डीजे
मात्र फसला आहे. या ठिकाणी अंकेश जो वैयक्तिक 14 धावेवरती खेळ होता, जो सेट झालेला फलंदाज आहे, त्यांनी चेंडूची गती ओळखली आणि सरळ ऑफस्टोन सोडून जो फाईन लेगच्या दिशेने चेंडू उडवला गेला 6 धावांसाठी. चांगला फटका म्हणता येईल. चांगला फलंदाज आहे या ठिकाणी अंकेश. त्याला अशा प्रकारचे शॉर्टपिच चेंडू फेकले तर नक्कीच आपल्याला त्या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा अंकेश तयार. अक्षयचा शेवटचा चेंडू असेल या षटकातील मला असं वाटतंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. याच प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे होती. मागचा चेंडू जो फसला गेला, आता मात्र कमबॅक करतो. एकच धाव मिळते. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यात यश मिळते. ते फलंदाज अंकेशला या एका धावेने धावफलक वधारलं. पोहोचलं ते 24च्या घरात. अष्टविनायक मंडप डेकोरेटर्सचे हे आमचे DJ साहिल तांडेल चांगलं या ठिकाणी ऑपरेटिंग करतायत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सांगतो की चालू असलेला सामना मोठी झोई विरुद्ध नांदकर. नाणेफेकीचा कौल जिंकला होता नांदकर या संघानं. पहिलं षटक फेकलं होतं अक्षय थिटेनं. 16 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा दुसरं षटक टाकलं होतं अक्षय कोळीनं. चांगलं षटक म्हणता येईल. एक विकेट, एक त्याला फलंदाज बाद करता आला निनाद सरका आणि अवघ्या 8 धावा खर्च केल्या. जी या मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये जी गरज असते गोलंदाजाची, म्हणजे कमी धावा, जसे की 6, 7, 8, जास्तीत जास्त 10, त्याच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तिसरं षटक टाकण्यासाठी शुभम जाधव नानकर संघाकडून गोलंदाज शुभम जाधव. गोलंदाजी मार्कवर भिवंडी विभागातील संघ आणि एक उरण विभागातील. तर भिवंडी विरुद्ध आपण म्हणू शकतो शॉर्टकटमध्ये तहसीलचं संघ असतील भिवंडी विरुद्ध उरण. पण इथे उरण विभागातील जो संघ आहे तो मोठी जोई आणि भिवंडीतील नानकर. अतिशय चांगले संघ आहेत. चांगली बांधणी आहे. एकाच प्रकारची शर्यष्टी आपल्याला पाहायला मिळते. असं वाटत नाही की एखादा प्लेयर कमकुवत आहेत. सगळे एक तडाखेबंद आणि एक नावाजलेले प्लेयर दिसत आहेत. तर शुभमच्या माध्यमातून तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतील. शुभम टू अंकेश. चांगला फटका. चेंडू हवेत या ठिकाणी बाद होईल का आणि झेल टिपला जाईल का. या ठिकाणी पंचांनी नो घोषित केला आहे. माफ करा माझं लक्ष नव्हतं. पंचांनी या ठिकाणी नो घोषित केला आहे. तर जीवनदान मिळेल मला असं वाटतंय. काय थर्ड अंपायर आणि पंचांनी नो घोषित केला आहे. नक्कीच फलंदाजाला त्याच्या निर्णयावरती कौतुक करावं लागेल. वेस्टचा खूप वरती चेंडू होता. अगदी बॅटच्या मला असं वाटतं जो होल्डचा दांडा असतो तिथेच लागला आहे चेंडू आणि चेंडू त्यामुळेच हवेत गेला. नाही तर हा चेंडू खरोखरच मैदानाच्या बाहेर असता. या ठिकाणी जीवनदान मिळते पुन्हा अंकेशला. हे दुसरं जीवनदान मला असं वाटतंय या सामन्यातलं. या 2 धावांनी धावफलक वधारलं. एक नोची, अशा 3 धावा मिळतील. धावफलक पोहोचलं ते 27 वरती. शुभम जाधव अतिवेगात फेकण्याच्या नादात चेंडू मात्र बीमर टाकतायत वारंवार. 3ही गोलंदाज असतील त्यातील अक्षयने मला असं वाटतं एक बीमर टाकला होता आणि त्यानंतर शुभम जाधवनं. शुभमचा पुढचा चेंडू असेल. समोर फलंदाज पुन्हा एकदा अंकेश टू शुभम. यावेळी शॉर्ट पिच चेंडू आणि हा चेंडू जाईल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री बाहेर. 6 धावांसाठी DJ. धन्यवाद DJ. अंकेशची फलंदाजी मात्र या ठिकाणी भारतीय चांगले फटके पाहायला मिळत आहेत. मागच्या चेंडूवरती बाद झाला होता असं म्हणता येणार नाही. बीमर चेंडू होता आणि लगेचच त्यांनी पंचांकडे बीमरची मागणी केली होती की हा चेंडू नो असेल आणि पंचांनी सुद्धा त्याच्या या निर्णयाला दाद दिली आणि खरोखरच त्याला जीवनदान मिळालं. आणि दुसऱ्या चेंडूवरती चेंडू सरळ फेकून देतो तो स्क्वेअर लेग बाउंड्री बाहेर 6 धावांसाठी. आता मात्र धावफलक फूग वरचढ होताना दिसतंय. धावफलक पोहोचलाय ते 1 बाद.
33च्या घरात. एक बाद 33. 4 षटकांचा सामना होता, त्यातील 2 षटकं पूर्ण झाले. तिसरं षटक प्रगतीपथावरती शुभमच्या माध्यमातून ते तिसरं षटक टाकलं जाते मैदानावरती. आणि फलंदाज मात्र अंकेश आणि जितेश हे मैदानावरती मोठी जुई या संघाकडून. उजव्या हाताचा फलंदाज अंकेश, चांगली फलंदाजी पाहायला मिळते. यावेळी फुलटॉस चेंडू होता आणि हलक्या हाताने ढकलतोय लॉंग ऑफच्या दिशेला. खराब क्षेत्ररक्षणामध्ये दुसरीची धाव घेण्याचा प्रयत्न, या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतील का? आणि 2च धावा या ठिकाणी मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ज्या ठिकाणी 1 धाव मिळायला हवी होती त्या ठिकाणी अतिरिक्त 1 धाव खर्च करतोय या ठिकाणी क्षेत्ररक्षक नांदकर संघाचा हा क्षेत्ररक्षक. आणि ही 1 धाव, मला वाटतं तुषार, ही 1 धाव खरोखरच महाग ठरू शकते, कारण की 4 षटकांचा खेळ, 24 चेंडू, त्याच्यामध्ये अतिरिक्त धावा देणं या मोठ्या तगड्या संघांना तेवढं या ठिकाणी निर्णायक ठरणार नाहीत. बघूया पुन्हा एकदा शुभम टू अंकेश. चांगला चेंडू. या ठिकाणी मात्र पंच वळतात आमच्या बाजूने बाळा साळुंके आणि स्वैर घोषित करतात. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंच बाळा साळुंके अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी घोषित करतात आणि 1 धाव मिळते, ती मोठी जोई संघाला. एका धावेने धावफलक पदार्लं, पोचलं 36च्या घरात. 1 बाद 36. अक्षय कोळीने चांगली गोलंदाजी केली होती, अवघ्या 8 धावा दिल्या होत्या. त्यानंतर मात्र अक्षय थिटे आणि शुभम जाधव थोडीशी महागडी गोलंदाजी म्हणता होईल, कारण की कमीत कमी धावा ते देऊ शकले असते तर या ठिकाणी त्यांचं वरचढ या ठिकाणी पाहायला मिळाले असते. वरचढ या ठिकाणी हितेश बारडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. वारदे, हितेश वारदे उसरोली यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मी आयोजक प्रशांतजी खांडेकर यांना विनंती करेन की आपण त्यांचं या ठिकाणी लगेचच स्वागत करून घ्यायचं आहे. हितेशजी वारदे साहेब उसरोली ग्रामपंचायत यांचं या ठिकाणी प्रशांतजी खांडेकर यांच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. पुढचा चेंडू या ठिकाणी फुलटॉस चेंडू, मिड विकेट, बाउंड्रीच्या बाहेर जाईल. सरळ 6 धावांसाठी डीजे. अंकेश धावा वैयक्तिक 35 धावांवरती पोहोचला आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक फटकावलं होतं रोहित पाडगेनं, सावली संघाचा फलंदाज. त्याच्या पाठोपाठ अंकेशसुद्धा येऊन पोहोचला आहे. चांगली फलंदाजी, 4 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं पोहोचला आहे 35 वैयक्तिक 35 या धावसंख्येवरती. अजून 1 षटक बाकी आहे आणि खूप चेंडू बाकी आहेत मला असं वाटतं या षटकातील. बघूया. शुभम जाधव सुद्धा महागडं षटक म्हणता येईल आपल्या संघासाठी. नांदकर या संघासाठी टॉस जिंकला होता. नांदकर या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. धावफलकावरती लागल्या त्या 1 बाद 42. 37 धावांवरती खेळतोय फलंदाज अंकेश, तर जितेश खेळतोय वैयक्तिक एक या धावसंख्येवरती. चांगला चेंडू. यावेळी मात्र जोरदार अपील, पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र पंच म्हणतात की थोडे वर होता चेंडू आणि त्याच्यामुळं बाद दिला जाता येणार नाही. लेग बिफोर द विकेटची मागणी केली होती फलंदाज आणि गोलंदाजानं, मात्र हाईट होती चेंडूला आणि त्याच्यामुळे हे जी मागणी होती ती फेटाळली. पंच बाळा साळुंके अतिशय तटस्थ आणि ज्यांच्याकडे क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे, जे स्वतः एक मोठे गोलंदाज होते आणि आतासुद्धा 40+ संघात खेळतात. पुन्हा एकदा शेवटचं, माफ करा, शुभमचा पुढचा चेंडू. चांगला फटका, मात्र यावेळी फसतोय. त्या ठिकाणी नो मॅन्सलँड ठिकाणी या ठिकाणी चेंडू पडतोय आणि 1च धाव मिळेल. खतरा होता, मात्र त्या ठिकाणी फायदा होतोय तो फलंदाजाला. या ठिकाणी सन्माननीय निखिल मालसुरे साहेब तसेच गिरीश जोशी आणि निखिल मालसुरे जे ग्रुप ग्रामपंचायत चौकचे विद्यमान सदस्य आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांना माझी विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं. ते आलेत सुद्धा. सन्माननीय निखिल मालसुरे आणि गिरीश जोशी. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 1 बाद 43. आजच्या रात्रीतील हा पहिला सामना ए गटातील. मोठी जुई विरुद्ध नांदकर. नाणेफेकीचा कौल जिंकला होता. नांदकर या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिलं षटक टाकलं अक्षय थिटेनं, ज्यानं 16 धावा खर्च केला. त्यानंतर अक्षय कोळी ज्यानं 8 धावा आणि हे तिसरं षटक टाकलं होतं ते शुभम जाधवनं, ज्यानं खूप महागडं षटक म्हणता येईल.
19 धावा खर्च केल्या आणि मोठी जुई धाव फलकावरती धावा लागल्या 43 धावा धाव फलकावरती लागतात. एक बाद 43 स्कोरर त्याचं काम अचूक करतो आणि तुमचा खेळाडूसुद्धा या ठिकाणी आहे, त्यामुळे निश्चिंत राहा, कुठलीच गफलत या ठिकाणी होणार नाही. 43 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. तिसरं षटक पूर्ण, 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतं आणि चौथं षटक जे हाणामारीचं षटक म्हणता येईल, डेथ ओव्हर म्हणता येईल, ती टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत दळवी. यानंतर होणारा सामना असेल जिते आणि कानोर. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. 43 धावा धाव फलकावरती लागल्यात. 43 धावा शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत दळवी. अंकित दळवी उजव्या हाताचा गोलंदाज, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. समोर फलंदाज अंकेश, तर नॉन स्ट्रायकिंगला जितेश भोईर. चांगली फलंदाजी अंकेशची, ज्यानं आपल्या चांगला फटका यावेळी लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जाईल 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत करतो अंकेश. अंकेश रोहित पाडगे नंतर त्याचा नंबर लागतोय का? आणखीन 6 धावांची गरज आहे अर्धशतक पूर्ण होण्यासाठी. तुषार चांगली फटकेबाजी पाहायला मिळते, मैदानाच्या सगळ्या बाजूने फटके खेळतोय तो फलंदाज अंकेश. 13 चेंडू आणि 44 धावा. एक चांगली फलंदाजी. निनाद मात्र स्वस्तात बाद होऊन तंबूत परतला, अवघी 1 धाव केली. त्याच्यानंतर पूर्ण या सामन्याची कमान ज्याने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली तो अंकेश मात्र नांदगरच्या गोलंदाजांवरती तुटून पडलाय. षटकाराने स्वागत केलं या चौथ्या गोलंदाजाचं अंकित दळवीचं. आणखी 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रातील. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 1 बाद 49, त्यातील 44 धावे अंकेशच्या. या ठिकाणी सन्माननीय अमित देवगरे साहेब यांचं देखील मी प्रशांत खांडेकर यांना विनंती करतो की आपण श्री अमित देवगरे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अमित देवगरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. 49 धावा धावफलकावरती लागत आहेत. अंकेशचा पुढचा चेंडू, समोर फलंदाज अंकेश. चांगला चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होतं या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. मिड विकेटला 1च धाव मिळते का? दुसरी धावेचा प्रयत्न असेल ओव्हर थ्रोच्या रूपात. या ठिकाणी विकेट किपर मात्र गफलत करतोय. चेंडू त्याच्या हातातून निसटतोय आणि लेग बायच्या रूपात 1 धाव मिळते. 51 धावा धाव फलकावरती लागतात. अर्धशतक पूर्ण होत आहे या ठिकाणी. मोठे अर्धशतक पूर्ण होतं या ठिकाणी. मोठी जुई संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण झालं. 51 धाव फलकावरती धावा लागत आहेत, म्हणजे 16च्या सरासरीने धावा आतापर्यंत त्यांनी जमवल्यात. पुढचा चेंडू असेल अंकित दळवीचा, समोर फलंदाज अंकेश. यावेळी वरपे चेंडू हवेत. या ठिकाणी पुन्हा एकदा जातोय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 50 धावा षटकारामध्ये पूर्ण होतात. 51 वरती पोहोचलाय अंकेश आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती 57च्या घरात. हॅलो माईक चेक. हॅलो. त्याच प्रकारची फलंदाजी एकट्या अंकेशने 51 धावांचा किल्ला लढवला आहे. सांघिक धावसंख्या 57, तर वैयक्तिक धावसंख्या 15 चेंडू आणि 51 धावा. रोहित पाडगे नंतर आलेलं हे दुसरं अर्धशतक असेल या स्पर्धेतील अंकेश कामोटकरचं. महागडं षटक म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, 1 लेग बायच्या रूपात मिळाली होती आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र षटकारानं पुन्हा एकदा स्वागत करतोय. पुन्हा एकदा अंकित टू अंकेश. यावेळी चांगला चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू थोडासा खाली राहिला होता. ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न होता, मात्र 1च धाव मिळेल ती लेग बायच्या रूपात. लेग बायच आहे ना. 1 धाव मिळते. या एका धावेने धावफलक वधारलं. हँडकट, माफ करा, हँडकट आहे. वैयक्तिक 52वर पोचला आहे तो फलंदाज अंकेश. तर सांघिक धावसंख्या 58. चांगली धावसंख्या आत्तापर्यंत उभारली आहे ती मोठी जुई या संघाने. सन्मान्य गणेश तांडेल, महाराष्ट्र पोलीस आणि ग्रामस्थ जामरुंग यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी आयोजकांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. तर प्रशांत खांडेकर यांना विनंती असेल की आपण सन्मान्य गणेशजी तांडेल, महाराष्ट्र पोलीस यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तो चलिए जीतू 11 जीते टीम और उसके साथ कानूर बॉयज
दोनों टीम के कप्तान देखिए तैयार रहिए टॉस बॉक्स पर इनिंग ब्रेक एक में धाव कंपल्सरी। एक धाव या ठिकाणी मिळते. या एका धावेने धावफलक वधारलं. पुसलं ते 59 किती 59च्या घरात. तसेच सागर पिंगळे माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत घोडोली यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 59 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या आहेत मोठी जुई या संघाच्या. अंकितचा पुढचा चेंडू अंकितसाठी फुलटा चेंडू आणि चेंडू पुन्हा एकदा येईल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजेला पुन्हा एकदा संधी मिळते. धावफलक च्या सत्रातील समालोचन आपल्याला यांच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. बाबू शहा तसेच पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील सन्माननीय गणेशजी तांडेल यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढच्या सामन्याचं नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तसेच सन्माननीय संतोषजी खोपडे यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय संतोषजी खोपडे यांना